मित्रांनो, तुम्ही आता तुमचं रेशन कार्ड घरी बसून एका मिनिटात डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे, तर या स्टेप तुम्ही फॉलो करा. मित्रांनो, तुम्हाला प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये मेरा रेशन हे ॲप डाउनलोड करायचं आहे. हो, हे बघा अशी आयकॉन आहे त्याची. हे डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. तुम्हाला जर तुमचा रेशन कार्ड नंबर माहीत नसेल तर हे ॲप तुम्हाला लागेल, आणि तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही हे ॲप डाउनलोड नाही केलं तरी चालेल. यात तुम्हाला लाभ जानकारीमध्ये जायचं आहे. यात तुम्हाला आधार संख्यामध्ये जायचं आहे. इथं घरातला कुठलाही आधार नंबर तुम्ही टाकू शकता. सबमिट बटनावर क्लिक करून तुम्हाला इथं तुमचा राशन कार्ड नंबर दिसेल, त्याला नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे. इथं फूड डिस्ट्रीब्युशन ऑफ महाराष्ट्र असं टाकायचं आहे. हे बघा, फूड सिव्हिल सप्लाईज अँड कन्झ्युमर यांच्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर इथं बघा ऑनलाईन आरसी मॅनेजमेंट सिस्टम तुम्हाला खाली बॉटमला दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला टॉपला ऑप्शन दिसेल रेशन कार्ड. यात तुम्हाला नो युअर रेशन कार्ड नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून व्हेरीफाय करायचं आहे. जो तुमचा रेशन कार्ड नंबर आहे तो तुम्ही इथं पेस्ट करायचा आहे, जो तिथून ॲपमधून काढला होता तो. त्यानंतर व्ह्यू रिपोर्टवर